ह्या ना एका सुंदर अशा मंदिराच्या इथे आपण आलेलो आहोत। अगदी रोडला लागून हे मंदिर आहे। रोडच्या बाजूलाच ना इथे टू व्हीलर तुम्ही तुमच्या पार्क करू शकता। ॲक्च्युली ना इथे हे पार्किंग नाही आहे प्रॉपर, पण तुम्ही तुमच्या टू व्हीलर इथे करू शकता पार्क ह्या एरियामध्ये। आता उन्हाळ्यासाठी इथे यांनी ना पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे। इथे टाकीमधलं पाणी सुद्धा आहे आणि रांजण सुद्धा ठेवलंय पाण्याचं, थंडगार पाणी तुम्हाला इथे प्यायला मिळेल। आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने मंदिराचा एंट्रन्स आहे। रोडला लागूनच मंदिर आहे, पण इतकं सुंदर मंदिर आहे ना। रोडच्या बाजूला ना थोडीशी जागा आहे, त्या छोट्याशा जागेमध्ये हे मंदिर आहे। मंदिरात एंटर करायच्या आधी ना आपल्याला श्री हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र वाचायला भेटतं। समोरच ह्या मोठ्या अशा वृक्षाखाली अगदी छोटंसं असं हे मंदिर आहे। आता तुम्ही म्हणाल की ह्या मंदिरामध्ये स्पेशल असं काय आहे, तर ना हे मंदिर नवसाचा मारुती मंदिर म्हणून ओळखलं जातं। ह्या मंदिरात येऊन तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा मागाल त्या पूर्ण होतात अशी इथली मान्यता आहे। तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिराच्या आवारामध्ये इथे घंटी सुद्धा बांधू शकता। ह्याना खूप सुंदर अशा मारुतीच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आणि अगदी रोडला लागूनच हे मंदिर आहे। या मंदिराची अशी मान्यता आहे की तुम्ही इथे काही विश मागितलीत ना की ते कंप्लीट होते, त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता। तुमची काही विश असेल तर ती इथे मागू शकता। मंदिराला प्रदक्षिणा घालतानाच ना मंदिराच्या एका बाजूला आपल्याला शनिदेवांची मूर्ती पाहायला मिळते। खूप सुंदर अशी शनिदेवांची मूर्ती आहे आणि इथे तुम्ही दिवा सुद्धा लावू शकता तेलाचा। ओम शनैश्चराय नमः, ओम शनैश्चराय नमः। शनिवारी या मंदिरामध्ये ना प्रचंड गर्दी असते। इथे तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांनी इथे काही इच्छा मागितलेल्या आहेत आणि त्यानुसार इथे घंटी सुद्धा बांधलेल्या आहेत। जर तुम्ही काही विश वगैरे मागितले ना तर अशा पद्धतीने हा बेल इथे लावू शकता तुमच्या विश कंप्लीट होण्यासाठी। इथे ना बऱ्याच लोकांनी अशा बेल्स लावल्यात आणि तिथे पण लावलेले आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता। अगदी रोडच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे ना इथे पार्किंगसाठी वेगळी जागा नाहीये, रोडच्या बाजूलाच गाड्या पार्क कराव्या लागतात। सुरुवातीला ना जेव्हा रील प्रचंड व्हायरल झालेला ना ह्या लोकेशनच्या, तेव्हा ना इथे प्रचंड गर्दी असायची, प्रचंड। त्या मानाने ना आता इथली गर्दी कमी झाली त्याच्यामुळे ना तुम्हाला इथे दर्शन छान घेता येईल। एखादी गोष्ट रीलमुळे खूप पटकन व्हायरल होऊन जाते आणि त्याच्यामुळे ना त्या कमी वेळामध्ये त्या ठिकाणी ना भरपूर जास्त गर्दी, खूप जास्त गर्दी होते। आता ना इथली गर्दी त्या मानाने कमी झाली आहे आणि आता तुम्ही इथे येऊन खूप छान असं दर्शन घेऊ शकता। संध्याकाळच्या वेळी इथे या, संध्याकाळच्या वेळी इथे खूप जास्त छान वाटतंय। म्हणजे ना अगदी शनिवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी उठून तुम्ही मस्त असे ह्या मंदिरात दर्शनाला या। खरंच खूप छान वाटतं इथे आल्यावरती, खूप सुंदर वातावरण आहे इथलं, मला खूप आवडलं आहे। तुम्हाला सुद्धा हे लोकेशन नक्कीच आवडणार आहे आणि आता अजिबात गर्दी नसते ना, त्याच्यामुळे दर्शन घ्यायला मजा पण खूप येते। खूप निवांतपणे, शांतपणे, आनंदाने तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता। कधी जर पाषाण लेकला वगैरे फिरायला गेलात किंवा एनडीएच्या रोडने गेलात ना तर तुम्ही डेफिनेटली इथे जाऊ शकता। मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। जमलं तर शनिवारी जा आणि इतर दिवशी सुद्धा जाऊ शकता। इथलं वातावरण खरंच खूप जास्त सुंदर आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।